नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा अपडेट खूप इम्पॉर्टंट असणार आहे. कारण पहा, अधिवेशनाचे हिवाळी अधिवेशन चालू आहे. त्यामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये आरोग्य विभागाविषयी आपण जे आहे तर जे काही अपडेट वगैरे भेटत असते ते अपडेट आपण आपल्या इन्स्टा पेजवर अपलोड करतच असतो. ज्यामध्ये काही व्हिडिओ जे आहेत तर आपण सार्वजनिक आरोग्य विभागाचे ते व्हिडिओ इन्स्टा पेजवर टाकलेले आहेत, ज्यामध्ये आरोग्यमंत्री जे आहेत त्यांनी माहिती दिलेली आहे की भरती संदर्भात वगैरे DHSच्या. त्यानंतर आज जे आहे DMRच्या संदर्भामध्ये एक नवीन अपडेट आपल्याला भेटलेला आहे. यामध्ये खूप महत्त्वाचा अपडेट आहे. यामध्ये जे विरोधी पक्ष नेते वगैरे आहेत, ज्यामध्ये विक्रम काळे वगैरे जे कोणी त्यानंतर श्री योगेश टिळेकर वगैरे, त्यानंतर सतीश चव्हाण वगैरे, हे सर्व जे आहेत हे वैद्यकीय शिक्षण जे आहे विभागाला प्रश्न विचारले होते की यामध्ये आरोग्य भरतीचं, त्यानंतर मग उर्वरित पदे वगैरे या सर्व प्रश्न याच्यामध्ये आरोग्यमंत्र्यांनी जे शिक्षण मंत्री व वैद्यकीय शिक्षण व मंत्री आहेत त्यांनी ही माहिती दिलेली आहे. यामध्ये आरोग्य विभागामध्ये परिचारिकेवर ताण पडतो का वगैरे, तर यामुळे ताण का पडतो, कारण यामध्ये पेशंटचा फ्लो जास्त आहे. तर मग या सर्व गोष्टी या ठिकाणी मांडण्यात आलेल्या आहेत. तर ही सर्व माहिती, त्यानंतर भरती संदर्भामध्ये 2023मध्ये किती पदाची भरती झाली, त्यानंतर जवळपास 4,000 ते 4,500ची भरती झाल्यानंतर सध्या स्थितीमध्ये वॅकन्सी किती आहे ही पण माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. खूप इम्पॉर्टंट माहिती असणार आहे. जे कोणी DMRची तयारी करत आहे तर त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. कारण ही जी भरती माहिती आहे ते स्वतः हसन मुश्रीफ साहेबांनी हे सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि जे कोणी DMRची तयारी करत आहे त्यांना पण हा चॅनलचा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना ही माहिती भेटेल. तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिकांची रिक्त पदे भरण्याबाबत सगळ्यात पहिला प्रश्न. वॅकन्सी खूप मोठी सध्या आहे, कारण हॉस्पिटलमध्ये बरेच जे स्टाफ आहेत ते रिटायर झालेले आहेत, त्यामुळं बऱ्याच याची वॅकन्सी झालेली आहे. या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे, या ठिकाणी 10/7/2025 श्री योगेश टिळेकर, श्री सतीश चव्हाण, त्यानंतर श्री विक्रम काळे, सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय, यांचा प्रश्न आहे. या 3 आमदारांचा प्रश्न आहे. यांचं काय म्हणणं आहे, यांनी जे विचारलेलं आहे ते हसन मुश्रीफ साहेबाला. तर पाहूया काय विचारलंय. राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागात असलेली रुग्णालयातील गट अ ते गट ड यामध्ये सर्वच आले. गट अ म्हणजे मेडिकल ऑफिसर वगैरे सर्वच आहेत, आणि गट ड म्हणजे क्लास 4चे सर्वंट वगैरे सर्वच गोष्टी. तसेच 35,343 परिचारिकांची पदे मान्य असून या मान्य पदापैकी 26,255 पदे भरलेली असून जवळपास 9,000 पदे 88 पदे रिक्त असल्याबाबतची बाब ही एप्रिल 2025मध्ये त्या दरम्यान निदर्शनास आली आहे. म्हणजे हे एप्रिल 2025 यावेळेस यांना जे आहे माहिती किती आहे, 9,088 पदाची रिक्त पदे अशी यांची प्रश्न आहे, यांनी हे विचारलेलं आहे. तर आता याच्यावर उत्तर काय असणार आहे ते पण पाहून घेऊ. त्यानंतर यांचा दुसरा प्रश्न आहे तो अगोदर पाहून घेऊ. दुसरा प्रश्न यांनी काय मांडलेला आहे, जर ही वॅकन्सी असेल तर हा प्रश्न त्यांना एवढा विचारला की एवढे पदे आहेत, त्यानंतर एवढी भरलेली आहेत आणि शिल्लक 9,000 जवळपास आहेत, ही आहेत का. आता जर ही असतील तर दुसरा प्रश्न काय विचारला असल्यास राज्यात वैद्यकीय विभागाअंतर्गत असलेले रुग्णालयापैकी ज्यामध्ये प्रत्येकी 5 रुग्णामागे 1 परिचारिका असणे अपेक्षित असते. आता कोणत्याही मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये जर 5 पेशंट असतील तर त्या 5 पेशंटमध्ये 1 जे आहे स्टाफ नर्स असणं गरजेचं आहे, अनिवार्य आहे. ठीक आहे. हे जर आहे तर या ठिकाणी काय सांगितले असणे अपेक्षित असताना सध्या स्थितीमध्ये 20 रुग्णामागे 1 परिचारिका असल्याची निर्देशनास आले असून त्यामुळे या परिचारिकावर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. याकरिता 9,088 इतकी रिक्त पदे परिचारिकांची पदे भरण्याबाबत शासनाने कोणती उपाययोजना व कारवाई केली या करण्यात येत आहे. हा दुसरा प्रश्न. तुम्हाला याच्यामध्ये एक महत्त्वाचं समजून घेणं आहे. प्रत्येकी एका नर्स मागे 5 पेशंटचा फ्लो असतो असं यांचं म्हणणं आहे. तर या ठिकाणी 9,000 पदे आहेत, तर हे 9,000 पदे तुम्ही भरणार आहेत का, हा त्यांचा दुसरा प्रश्न होता. त्यानंतर विरोधी पक्षनेते जे आहेत त्यांचा तिसरा प्रश्न काय होता, जर एवढे पदे रिक्त असल्यास तर विलंब होण्याचे कारण काय आहेत ते पण आम्हाला सांगा.
असं यांनी हे तिसरा प्रश्न विचारला होता. तर आता यामध्ये जे वैद्यकीय शिक्षणचे मंत्री आहेत आपल्या DMARचे जे मिनिस्टर आहेत माननीय हसन मुश्रीफ साहेब, त्यांनी काय म्हटलेलं आहे ते आपण यामध्ये त्यांचे 3 उत्तरं पाहून घेऊ. आता हे विरोधी पक्षनेत्याचे प्रश्न झाले, त्यानंतर उत्तर पाहून घेऊ. पहिला या ठिकाणी उत्तर काय सांगितले त्यांनी पहिल्या पॉईंटचं, हे खरे नाही. पहिलाच त्यांनी असं सांगितले की जे या ठिकाणी पहिला पॉईंट काय पाहिला होता आपण यामध्ये, गट अ ते ड पर्यंत जवळपास 26,000 पदे भरलेली असून जवळपास 9,000 पदे रिक्त आहेत. हे त्यांचा प्रश्न होता. तर त्याच्यामध्ये उत्तर काय सांगितलेलं आहे की हे खरं नाही. त्या ठिकाणी माननीय DMAR मंत्र्यांचं म्हणणं आहे, DMARमध्ये आधिपत्याखालील वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयातील अधिपरिचारिकांचे एकूण पद जे आहेत फक्त 16,000 आहेत असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, जे 25,000चा आकडा होता तो चुकीचा आहे. यांचं म्हणणं आहे 16,088 एवढी पदे मंजूर आहेत फक्त. त्यामध्ये 16,000 मधील जवळपास 10,853 पदे हे भरलेली आहेत. तर पहा, 10,000 जर भरले तर जवळपास 5,000 ते 5,200च्या जवळपास पदे रिक्त असायला पाहिजे. तर पहा या ठिकाणी काय सांगितलं, एवढी पदे भरलेली आहेत. तसेच 5,185 पदे एवढी रिक्त आहेत सध्या स्थितीमध्ये. 2023च्या भरतीनंतर सुद्धा विद्यार्थी मित्रांनो जवळपास ही जी पदे आहेत 5,185 एवढी मोठी पदे रिक्त आहेत. हे स्वतः हसन मुश्रीफ साहेब सांगतायत. तुम्ही लक्षात असू द्या, ही जी भरती असणार आहे खूप मोठी असणार आहे. 2026ची तयारी जोरात करणं गरजेचं आहे. 5,185 पदं आहेत हे. ठीक आहे, त्यानंतर दुसरा प्रश्न, हे तुम्हाला पहिला प्रश्न कळाला. दुसरा प्रश्न काय सांगितला त्यांनी, हे खरे नाही. आता त्यांचं प्रश्नाचं उत्तर आहे हे खरे नाही आहे. दुसरा प्रश्न तुम्ही ऑलरेडी पाहिलेला आहे. दुसरं काय सांगितले त्यांनी, एवढे जर असेल तर या ठिकाणी 20 रुग्णामागे 1 परिचारिका काम करते, म्हणजे त्यांच्यावर खूप सारं लोड यायला लागले, असं यांचा हे दुसरा प्रश्न होता, जे विरोधी पक्षनेते वगैरे होते. तर यामध्ये त्यांनी काय सांगितलं, हे खोटं आहे सांगितलेलं आहे. भरती प्रक्रिया 2023मध्ये जवळपास 4,000 पदाची झालेली आहे. त्यामध्ये तसेच हे डिसेंबर 2024मध्ये 836 पदे, ही जी 836 पदे आहेत ही परिसेविका पदावर पदोन्नती देण्यात आलेली आहेत पदे. ठीक आहे, असं यांचं म्हणणं आहे. त्यानंतर पहा, भरती प्रक्रिया सन 2023मध्ये झाल्यानंतर सन 2024मध्ये राज्यातील 10 नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. पदोन्नती रिक्त झालेल्या अधिपरिचारिकांची पदे तसेच पद निर्मिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अधिपरिचारिकांचे रिक्त पदे भरण्याबाबत संचालनालयाकडून बिंदू नामावलीवर काम सुरू आहे. हाच पॉईंट जो आहे खूप भरतीसाठी लेट करायला लागलाय. बिंदू नामावली लक्षात असू द्या. बिंदू नामावलीवर तुम्हाला ऑलरेडी मी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत की कारण बिंदू नामावली असल्याशिवाय भरती होत नाही. ऑलरेडी जुन्या बिंदू नामावली ज्या आहेत त्या करेक्शन होत आहेत. कारण माननीय जे आपले महाराष्ट्राचे मिनिस्टर आहेत श्री फडणवीस साहेब यांनी काय सांगितलेलं आहे की प्रत्येक डिपार्टमेंटचे जुने RR जे आहेत चेंज झाले पाहिजे आणि नवीन RR येऊन लेटेस्ट RRमध्ये भरती होणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपल्या आरोग्य विभाग जे आहे DMAR जे आहे DMARमध्ये RR हे नवीन आले होते. नवीन आल्यानंतर जे RR आहेत त्यामध्ये काही करेक्शन झाले. फॉर एक्झाम्पल 80-20 म्हणजेच मुलींची संख्या 80 असली पाहिजे आणि मुलांची संख्या 20 असली पाहिजे, असं त्यामध्ये एक पॉईंट होता. जेणेकरून या RRमध्ये संप वगैरे झाला या RRमुळे वगैरे की हे नाही झालं पाहिजे म्हणून वगैरे. मग यामध्ये याच्या व्यतिरिक्त दुसरे काही पॉईंट आहेत जेणेकरून या पॉईंटमुळे सर्व हे RR करेक्शनला गेलेले आहेत. आता हे करेक्शन झाल्यानंतरच ही पुढली भरती येईल असं यांचं म्हणणं आहे. आता हे RR जे आहे याच्यावर काम सुरू आहे. लवकरच हे पण होऊन जाईल. या ठिकाणी सदर बिंदू नामावलीचे काम पूर्ण झाल्यावर रिक्त पदे भरण्याबाबतची कारवाई करण्यात येत आहे. लक्षात असू द्या, हे पूर्ण झाल्यानंतरच ही भरती पूर्ण येईल असं यांचं म्हणणं आहे. 20 रुग्णामागे 1 परिचारिका असल्याबाबतची बाब व त्यामुळे परिचारिकावर कामांचा अतिरिक्त ताण येतो ही बाब खरी नाही, यांचं हे पण म्हणणं आहे. जे आपण दुसरा प्रश्न पाहिला होता की 20 रुग्णामागे 1 परिचारिका जे आहे हे जे विचारलं होतं प्रश्न, तर ते हे प्रश्न चुकीचा आहे. असा ताण पडत नाही म्हणून असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. डायरेक्टली पहा, प्रत्येकाला माहिती आहे जे कोणी आता GMCमध्ये वगैरे काम करत असेल
तर त्यांना माहिती आहे की स्टाफचा कमतरता किती आहे आणि पेशंटचा फ्लो किती वाढलेला आहे. ठीक आहे. जेवढी भरती होईल तरी पण हॉस्पिटलमध्ये स्टाफची कमतरता वाढत चालली आहे, कारण पेशंटचं फ्लो वगैरे खूप जास्त होत चाललं आहे. तर हे यांचं असं म्हणणं आहे सध्या स्थितीमध्ये. त्यानंतर यांनी तिसऱ्या प्रश्नावर काय उत्तर दिलेलं आहे, प्रश्न उद्भवत नाही कारण दुसरा प्रश्न जर त्यांचा ॲक्सेप्ट केला असता त्यांनी, तर तिसरा त्यांनी ॲक्सेप्ट ऑटोमॅटिक झाला असता. त्यांनी दुसराच म्हणजे या ठिकाणी असं सांगितलेलं आहे, त्यामुळं तिसरा हा प्रश्न तयारच होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ही खूप महत्त्वाची बातमी होती विद्यार्थी मित्रांनो. तर पहा, DMRची भरती ही लवकर येणार आहे. RR तयार चालू आहे. RR झाल्यानंतर ही भरती लागलीच येऊन जाईल. अभ्यासाला लागा. त्यामध्ये आता जे काही होईल 80-20 वगैरे ते आल्यानंतरच कळेल आपल्याला. सध्या स्थितीमध्ये तुमचं एकच काम आहे, अभ्यास करणं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.